मग काय म्हणताय, उद्या सुट्टी तुम्हाला? आज आहे ना मला एक केकची ऑर्डर आहे. तर नेहमीप्रमाणे आपला कुल्फी फालुदा केक आहे. तर तुम्हाला दाखवते आता मी. आणि आज हे पण आहे, आपलं भोगी पण आहे. तर भोगीची भाजी बनवायची, बरीच कामं आहेत. आता मुली शाळेतनं आल्या आहेत, तर त्या येतात संध्याकाळच्या इथं थोडासा फेरफटका मारायला पिल्लूसोबत, आणि मग नंतर मग जातात खाली खेळायला. तर चला केक. त्याला काय म्हणतात? सिसो. सिसो. आपल्याला काय येतच नाही. दुसरी वाटते ना, माहिती आहे छान आहे ना. झालं. ते बंद पडलंय काय? आता फिरत नाही का? हा, खराब केला का? मग आता कसं खेळता मग? खेळतो ना तेव्हा ते खालूनच थांबतो. हा, खालतं काहीच नाही दिसत जास्त पैसे कॅमेरा फुटेल तुमचा. भाजीची तयारी आहे. अजून यामध्ये शेंगदाणे घ्यायचे आहेत आपल्याला, आणि तीळ घ्यायचे आहेत, आणि वाटण बघू आता काय. तर आता ते मला हे सगळं साफ करून देतील. याच्यात एक बटाटा पण घ्या. तर भोगीच्या भाजीसाठी आता आमच्या यांनी बघा काय इथं जुगाड केलाय बघा. इथं खरं आपल्याला हरभरे लागतात, तर हे मिक्स कडधान्य घेऊन आलेत. काय करायचं, चला असेल त्याच्यात ॲडजस्ट करायचं.
तर इथं भाजीची तयारी झालेली आहे. हे बघा, आता आपल्याला इथे मसाला भाजून घ्यायचा आहे, वाटण. तर वाटणामध्ये काय काय दाखवते तुम्हाला. हे बघा, आपण इथे आलं, लसूण, थोडेसे शेंगदाणे, तीळ घेतलेत, नंतर कांदा एक मोठा आणि थोडंसं खोबरं. इथं शेंगदाणे ना हे असे पाण्यात भिजत ठेवलेत. आता आपण पहिले मसाला भाजून घेऊया. तर मसाल्यामध्ये आधी कांदा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आपण कांदा भाजून घेऊ. कांदा मस्त भाजायचा आहे. आता ह्यावर मी बिडाचा तवा घेतला आहे. बिडाच्या तव्यावर आहे ना मसाला मस्त भाजला जातो, त्यामुळे आपण बिडाच्या तव्याचा वापर करतो मसाला भाजायला. कांदा चांगला भाजून झाला का त्यामध्ये आपण खोबरं टाकून हे कांदा बाजूला करायचा, असा असा साईडला करायचा. आणि त्यावर इथं आपण खोबरं घालायचं. हे बघा, आधी पहिले कांदा तर भाजून घेऊ आणि मग याच तव्यामध्ये आपल्याला भाकरी करता येतात ना, त्यामुळे आपण या कांदा बाजूला करते आणि यामध्ये खोबरं घालते. तर आपण खोबरं घालू आणि खोबरं पण भाजून घेऊया. मस्त कांदा खोबरं मस्त आलेलं. यातच आपण हे लसूण, शेंगदाणे, तीळ आणि आलं घालायचं आहे. हे बघा, आणि एकदा परतवून घ्यायचं आहे मस्त. हा असा स्पेशल मसाला आपण या भाजीसाठी बनवतो भोगीच्या. असं काय नाही की भोगी असेल तेव्हाच आपल्याला असा मसाला बनवून ही भाजी बनवायची. कधी तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून खाऊ शकता. थंडीच्या दिवस आहे म्हणून आपण त्यामध्ये तीळ वगैरे घातले. जे आपण कुकरमध्ये करणार आहे म्हणून आपण कुकरमध्ये तेल घातलं आहे. आणि आता मी वाटताना ह्यामध्ये 1 चमचा बडीशेप आणि 1 टॅमॅटो घातला आणि आधंच वाटण घेतलं आहे. त्यामुळे वाटण घ्यायची गरज नाही आहे. आता हे वाटण आपण दुसऱ्या भाजीला वापरू शकतो. कोणत्याही तेल वगैरे मस्त परतवून घेऊ आपण. त्याला एवढं वाटण घेतलं. आता आपण यामध्ये 2 चमचे तिखट, 1 छोटा चमचा गरम मसाला, हळद आणि धने पावडर 1 चमचा आणि मस्त मसाला भाजून घेऊ. काय मस्त दिसत आहेत भाज्या आणि आपला मसाला पण मस्त भाजला आहे. वर घ्या थोडं. भाज्या आपण यामध्ये मसाल्यामध्ये टाकून ही भाजी काय होते भरपूर होऊन जाते, कारण थोड्या सगळ्या भाज्या आपण घेतो ना, त्याच्यामुळे ही भाजी खूप जास्त होणार आहे. म्हणून केलेली खरं परवडते. म्हणजे कसं 2 टाइम आपण ही भाजी खाऊ शकतो. आता ही भाजी आम्ही उद्या पण खाणार. त्यात पाणी टाकूया. चवीपुरतं मीठ टाकूया.
आपण जेव्हा कुकरमध्ये भाजी शिजवतो ना तेव्हा पाणी थोडंसं कमी टाकायचं. मस्त कसं कलरफुल दिसते ना भाजी. तर ही बघा आपली तयार आहे भोगीची भाजी, मस्त अशी ना, मस्त झाली आहे एकदम. पण आता ही काढून घेऊया खाण्यासाठी. तर तुम्ही कशी भोगीची भाजी बनवता मला नक्की कमेंटमध्ये सांगा.